बघू शकता अगदी कुरकुरीत छान अशी आपली ही शेव तयार झालेली आहे। दिवाळीमध्ये गोडाचे भरपूर पदार्थ बनवतो, पण त्यामध्येच अशी झणझणीत छान अशी लसूण शेव बनवलेली आहे। आणि ही लसूण शेव आपण अशीही खाऊ शकतो। त्याचबरोबर जो आपण बास्के पोह्याचा चिवडा बनवतो, मुरमुरे चिवडा बनवतो, त्याच्यामध्येही आपण ही लसूण शेव टाकू शकतो। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला एक लाईक करा। नमस्कार, जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। इथे मी शेव बनवण्यासाठी आधी सुरुवातीला पीठ मळून घेत आहे। त्यासाठी इथे मी या वाटीने बरोबर 2 वाटी बेसन पीठ घेत आहे। तर आपल्याला हे बेसन पीठ न चाळता घेतलं तरीही चालू शकते। विकतचं पीठ घ्या किंवा घरी बनवून घेतलेलं पीठ घेतलं तरी चालू शकते। आता ही लसूण शेव छान कुरकुरीत व्हावी म्हणून मी सेम वाटीने अर्धी वाटी तांदळाचं पीठ टाकलेलं आहे। इथे मी तडका पॅनमध्ये बरोबर 2.5 चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। तेल गरम होत आहे तोपर्यंत सर्व पीठ मिक्स करून घेत आहे। सर्व पीठ मिळून बरोबर 2.5 वाटी होतात, त्यामुळे बरोबर 2.5 चमचे इथे मी तेल घेतलेलं आहे आणि तेलाचं मोहन या पिठामध्ये टाकून चमच्याने हलवून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मसाले टाकायचे आहेत। इथे मी 2 चमचे कांदा लसूण मसाला टाकलेला आहे। त्याचबरोबर अर्धा चमचा हळद टाकलेली आहे। हे मसाले तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। त्यानंतर अर्धा चमचा हिंग टाकलेला आहे। 1 चमचा किंवा चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। आता काय करायचं आहे, हे साईडला ठेवून आपल्याला याच्यामध्ये एक पेस्ट टाकायची आहे। ही आपण लसूण शेव बनवत आहे, त्यामुळे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 7 ते 8 पाकळ्या लसूण टाकलेला आहे, 1 चमचा जिरे आणि 1 चमचा ओवा टाकलेला आहे। आता आपल्याला हे पाणी न घालता छान असं बारीक करून घ्यायचं आहे। इथे मी सुरुवातीला पाणी न घालता वाटलेलं आहे, त्यानंतर थोडंसं पाणी घालून आपल्याला याची छान अशी बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे। म्हणजे जिरं, ओवा आणि लसूण अगदी छान असं बारीक होतं। त्यानंतर इथे मी पाणी घालून ही छान असं व्यवस्थित ही पेस्ट बनवून घेतलेली आहे। आणखी याच्यामध्ये पाणी घालून अशा पद्धतीने हे जे मिक्सरचं भांडं आहे ना, ते हलवून घ्यायचं, म्हणजे मिक्सरच्या टोपणलाही लागलेले पेस्ट व्यवस्थित याच्यामध्ये येते। आणि बघू शकता हे आपलं लसूण, जिरे आणि ओव्याचं पाणी तयार झालेलं आहे। आता पुन्हा हे पिठाची बाउल घेऊन छान असे सर्व मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत। त्याचबरोबर जे मोहन घातलेलं होतं ना, ते तेलही आता थंड झालेलं आहे। आता हाताच्या सहाय्याने छान असं तेलही या पिठाला लावून घ्यायचं आहे आणि मसालेही मिक्स करून घ्यायचे आहेत। आता जे आपण लसूण, जिरे आणि ओव्याची जी पेस्ट किंवा हे पाणी जे आहे ना, ते अशा पद्धतीने गाळणीने गाळून घ्यायचं आहे। म्हणजे काय होतं, जे जिरं ओवा आहे ना, ते आपल्याला याच्यामध्ये नको आहे। आपल्याला फक्त याची जी टेस्ट आहे ना, ती या पाण्यामध्ये उतरलेली असते। आणि हे पाणी घातलं ना, लसूण, जिरे आणि ओवा याची पेस्ट आहे ना, टेस्ट आहे ना, ती छान अशी या पिठामध्ये येते। आता हे जे शिल्लक राहिलेलं आहे ना, ते तुम्ही भजी बनवण्यासाठी वापरू शकता किंवा मग पराठ्यामध्येही टाकू शकता। आता आपल्याला सुरुवातीला काय करायचं आहे, हे जे पाणी आहे ना, याच्यामध्येच ही पीठ आहे ते छान मळून घ्यायचं आहे। सुरुवातीला आपण वरचं पाणी घालायचं नाही, जर गरज लागली तर थोडं थोडंसं पाणी घालून आपण शेव बनवण्यासाठीचं छान असं पीठ मळून घ्यायचं आहे। शेव बनवण्यासाठी अशा पद्धतीने थोडंसं सैलसर पीठ मळायचं आहे। जास्त घट्ट पीठ मळायचं नाही, नाहीतर शेव पाडण्यासाठी खूप जास्त अवघड जातं। अशा पद्धतीने थोडंसं सैलच पीठ मळून घेतलेलं आहे। आणि इथे बघू शकता अशा पद्धतीने थोडासा सैलसरच पीठ मळून घेतलेलं आहे। पिठामधून जेवढं आपल्या साच्यामध्ये पीठ बसतं ना, तेवढं काढून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने हा लांबट असा गोळा बनवून घ्यायचा आहे। तर बघू शकता हे पीठ आहे ना, ते अगदी सैलसर मळलेलं असल्यामुळे सहज हा गोळा लांबट तयार झालेला आहे। इथे माझ्याकडे हे 2 प्रकारचे शेव पाडण्यासाठीचं आहे। लहान किंवा मोठी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे शेव पाडू शकता। इथे मी मोठी शेव बनवणार नाही, तर छोटी शेव बनवणार आहे। त्यासाठी इथे मी साचा घेतलेला आहे आणि साच्यामध्ये ही लहान शेवचा चकती टाकलेली आहे आणि अशा पद्धतीने
हा साचा घेतलेला आहे आणि जो लांबट गोळा बनवून घेतलेला आहे ना, तो या सोऱ्यामध्ये किंवा साच्यामध्ये टाकून घेते. लक्षात ठेवा, हे पीठ टाकताना याच्यामध्ये हवा गेली नाही पाहिजे. त्यानंतर अशा पद्धतीने हा साचा बनवून घेतलेला आहे आणि त्यानंतर आता आपल्याला इकडे शेव तळण्यासाठी तेल अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं आहे, तरच शेव छान अशी सेट होते. इथे तेल चांगलं गरम झाल्यानंतर याच्यामध्ये अशा पद्धतीने शेव पाडून घेत आहे. इथे सुरुवातीला काय होतं, शेव आपण याच्यामध्ये पाडली ना, असे भरपूर असे बबल्स किंवा बुडबुडे येतात, पण जशी शेव आहे ती तळली जाते ना, त्यावेळेस याच्यामधले बुडबुडे कमी होतात आणि ही शेव आपल्याला मध्यम गॅसवरतीच तळून घ्यायची आहे. जास्त फुल गॅसवरती तळली ना तर याचा फक्त कलर चेंज होतो. त्यामुळे ही शेव अगदी मध्यम गॅसवरती तळायची आहे, अगदी मंद गॅसवरती तळायची नाही, नाहीतर खूप जास्त तेलकट शेव तयार होते. याच्यातले बबल्स किंवा बुडबुडे कमी झाले ना तर शेव अशी उलटून घ्यायची आहे आणि दोन्ही साईडनी छान अशी शेव तळून घ्यायची आहे. शेव तळली ना अशा पद्धतीने पूर्ण बुडबुडे किंवा बबल्स कमी होतात आणि आपली छान अशी ही शेव तयार झालेली आहे. बघू शकता, या शेवचा कलरही हलकासा चेंज झालेला आहे. शेव काढून घेण्याच्या आधी छान असं याच्यातलं तेल निथळून घ्यायचं आहे आणि बघू शकता आपली मस्त अशी ही शेव छान तयार झालेली आहे. अशाच पद्धतीने राहिलेली शेव बनवून घेऊया. जर तुम्हाला पीठ जास्त घट्ट वाटलं ना तर थोडंसं पाणी घालून मळून त्यानंतर या साच्यामध्ये भरून आपण शेव पाडून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने मध्यम गॅसवरती शेव पाडून घ्यायची आणि छान अशी तळून घ्यायची आहे. सुरुवातीला खूप जास्त बबल्स असतात, पण जसजशी शेव तळली जाते ना तसतसं या शेवमधील बबल्स आहेत ना ते कमी होतात आणि छान अशी आपली ही शेव तळली जाते. पूर्णपणे बबल्स कमी झाले म्हणजे आपली शेव छान अशी तळलेली आहे आणि पूर्णपणे शेव तळली ना याचा कलरही हलकासा लालसर होतो, म्हणजे अगदी आपली परफेक्ट अशी शेव तळलेली आहे. इथे बघू शकता, मी तुम्हाला दाखवलेलं आहे की शेव तळल्यानंतर अशा पद्धतीने हे बुडबुडे कमी होतात आणि शेव तळली म्हणजे अशा पद्धतीने आपण तेल पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे, म्हणजे जास्तीचं तेल याच्यामध्ये राहत नाही आणि आपली छान कुरकुरीत लसूण शेव तयार झालेली आहे. इकडे मी सर्व शेव तळून घेतलेली आहे आणि बघू शकता मस्त अशी आपली ही शेव दिसत आहे. त्याचबरोबर ही शेव तेलकटही दिसत नाही. सर्व शेव मी अशा पद्धतीने बनवून घेतलेल्या आहेत. तुम्हीही नक्की या दिवाळीला अशा पद्धतीने लसूण शेव बनवा आणि ही शेव कशी बनली आहे ते कमेंट करून नक्की सांगा. इथे बघा, ही शेव भरपूर कुरकुरीत झालेली आहे, त्याचबरोबर अजिबात तेलकटही झालेली नाही. तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन भेटेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत मस्त खा, हेल्दी राहा. नमस्कार.